अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की 16 फेब्रुवारीला रथसप्तमी आहे। तर रथसप्तमी का साजरी केली जाते तर माघ शुक्ल सप्तमीला आपण रथसप्तमी असं म्हणतो। तर या दिवशी 7 दिवशी तुम्ही माघ 7 दिवस तुम्ही सूर्यनारायणाची पूजा करता। सकाळी उठून सूर्यनारायणाचे चित्र काढून त्याच्यावर एखादं फळ अर्पण करून त्याला नैवेद्य दाखवून तो उपवास तर धरतातच। तर रथसप्तमीचा लास्ट दिवस असतो त्या दिवशी कुठली पूजा करायची ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। तर रथसप्तमीला रथसप्तमी का म्हणतात कारण सूर्याचा जो रथ आहे ना त्याला 7 चाका असतात म्हणून रथसप्तमी असं नाव पडले। आणि सूर्य तर हा नवग्रहापैकी एक आहे। नवग्रहात सूर्याला स्थान आहे त्यामुळे सूर्याचं स्थान काय आहे हे तुम्हाला तर माहिती आहे कारण सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे, तो सर्व ग्रहांना प्रकाश देतो। तर रथसप्तमीला काय करायचं तर रथसप्तमीला त्या सूर्याला आपल्याला अर्घ द्यायचं आहे। तर हे रथसप्तमीचं जे व्रत आहे ना ते सर्व कुठल्याही स्त्रीही करू शकतो, पण ज्याला मासिक धर्म आलाय ज्याला विटाळ आहे त्या स्त्रियांनी हे व्रत करू नये। तर व्रत करायचं असेल तर काय करायचं, एक सूर्याचं असं गोल म्हणजे ही तर भेटतेच ना तुम्हाला तस्वीर, तर ती घ्यायची। ज्यांच्याकडे नसेल सूर्याचा फोटो त्यांनी काय करायचं एका वहीच्या कागदावर सूर्याचं चित्र काढायचं आणि त्याची पण पूजा करायची। तर नंतर मग सूर्याला सकाळी तर आपल्याला ते दूध उतू लावायचे ना, त्याच्या अगोदर काय करायचं सूर्याला अर्घ द्यायचं। अर्घ द्यायचं म्हणजे काय करायचं, एक तांब्या घ्यायचा, त्यात असं पाणी भरून घ्यायचं। पाणी भरून घेतल्यानंतर त्या तांब्याला हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आणि ते पाणी आपल्याला सूर्याला अर्घ म्हणून द्यायचे। आणि अर्घ देताना ओम सूर्याय नमः ओम भास्कराय नमः असं सूर्यदेवताची तुम्ही 11 नावे घेतली तरी चालेल। हे तुम्हाला जर कुठलंच नाव येत नसेल तर तुम्ही ओम सूर्यदेवताय नमः असं म्हणलं तरी चालेल। हे सकाळ उठून सूर्याला तुम्ही उद्या अर्घ नक्कीच द्या रथसप्तमीला, कारण वर्षातून एकदा हा दिवस येतो। आपण वर्षातून 364 दिवस जर नाही दिलं आणि एक दिवस जर रथसप्तमीला दिलं तर तेवढ्या वर्षाचं फळ आपल्याला नक्की मिळू शकतं। त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा। तर दुसरं म्हणजे काय तर सूर्याला म्हणजे नैवेद्य काय करायचा तर नैवेद्य तर माहिती आहे, काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य पण त्या दिवशी दाखवितात। तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही गोड रवा किंवा गोड खीर केली त्या दिवशी तरी चालेल। तर रथसप्तमीला दानाचं खूप महत्त्व आहे। तुम्हाला म्हणलं त्यात मग सूर्याला अर्घ देताना त्यात तीळ अवश्य टाका त्या पाण्यात। आणि दुसरं त्या दिवशी तिळाचं दान द्यायला खूप महत्त्व आहे। तुम्ही तिळाचं दान नक्की त्या दिवशी द्या, पण ज्याला गरज असेल त्यालाच तुम्ही दान द्या। सप्तदानाला पण त्या दिवशी खूप महत्त्व आहे कारण सप्तमी ना, म्हणून सप्तदान तुम्ही त्या दिवशी दान अवश्य करा। तर दूध का उतू जाऊ देतात तुम्हाला तर माहिती आहे, दूध उतू जाऊ देतात। तर दूध का उतू जाऊ देतात कारण वास्तुशास्त्रानुसार वास्तुशांती करताना तुम्हाला तर माहिती आहे, वास्तुशांती करताना त्या हे लावलेला असतो ना काय हे त्याच्यामध्ये तो दूध उतू लावतात हे तर माहितीच आहे तुम्हाला त्या कुंडलात। तसंच आहे कारण दूध उतू लावल्याने काय होतं वास्तू तर शांत होतीच, त्याबरोबर आपल्या घरात जे निगेटिव्ह ऊर्जा असते का ते निघून जाते आणि अन्नधान्याची कुठलीही आपल्याला कमी पडत नाही। तुम्ही पण गॅसवर दूध उतू लावू नका, कारण कसं आहे काय म्हणतात आपल्या शहराच्या ठिकाणी तर काही भेटत नाही म्हणून गॅसवर दूध उतू लावायची पद्धत आहे, पण तसं काय करू नका। तर समिधा तर तुम्हाला कुठल्याही पूजा भंडारमध्ये समिधा भेटतातच, समिधा किंवा ते गौऱ्या भेटतात ते आणल्या तरी चालेल। त्या तूप टाकून प्रज्वलित करायच्या आणि त्याच्यावर जे मटकं आहे ना सुगडी म्हणतात किंवा काही ठिकाणी बोळकं म्हणतात, आपण जे संक्रांतीला पूजन केलं ना त्या सुगडीचं त्यातलं एक घ्यायचं, त्याला हळदी कुंकू लावायचं, त्याच्यामध्ये ते हे ना सुगड त्याच्यामध्ये भरून असं दूध घ्यायचं, 1-2 चमचे तांदूळ टाकायचं आणि थोडं साखर टाकून ते उतू आणायचं। उतू आणताना काय करायचं ते उत्तर दिशेलाच उतू गेलं पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही अशा अवस्थेत त्या बोळक्याचं तुम्ही तोंड करा, जेणेकरून आपलं दूध आहे ना उत्तर दिशेला उतू गेलं पाहिजे। उत्तर दिशेलाच का कारण आपलं जर दूध उत्तर दिशेला उतू गेलं तर असं समजायचं की आपली उत्तरोत्तर प्रगती नक्की होईल। त्यामुळे तुम्ही हा दूध उतू घालायची पद्धत आहे ते उत्तर दिशेला नक्की उतू घालायचा प्रयत्न करा, कारण दूध उतू तर कुठल्याही दिशेला जाईनच, पण शक्यतो उत्तर दिशेला उतू गेलं तर आपली उत्तरोत्तर प्रगती नक्कीच होईल। त्याच्यामुळे हे शास्त्राने कुठलंही शास्त्रीय कारण असल्याशिवाय आपल्या धर्मात कुठल्याही सणाला
महत्त्व नाही. तर असं हे महत्त्व आहे दूध उतू लावायचं. तर तुम्ही हा सण नक्की साजरा करा आणि तुम्हाला रथसप्तमीच्या पण खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.